नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत साबुदाणा वडा आणि त्यासोबत खाल्ले जाणारी चटणी। याकरिता मी 2 कप साबुदाणा घेतलेला आहे। याला आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। यानंतर साधारण अर्धा इंचवर एवढं पाणी टाकून घेऊया आणि 12 तासासाठी मुरत ठेवूया। तुम्ही या ठिकाणी 4 ते 5 तासासाठी साबुदाणा मुरू ठेवला तरी चालेल। 12 तासानंतर बघू शकता आपला साबुदाणा छान फुललेला आहे। यानंतर आपण 2 उकडलेले आलू घेतलेले आहे, अर्धा वाटी भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, 3 ते 4 मिरची घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि जिरे घेतलेले आहे। हे सगळं आपण साबुदाण्यामध्ये टाकून घेऊया। उपवासाला तुम्ही कोथिंबीर अद्रक खात असाल तर ते पण तुम्ही यामध्ये टाकू शकता। आणि आपण आता छान मिक्स करून घेऊया। यानंतर अर्धा लिंबाचा रस टाकून घेऊया। आणि छान मिक्स करून घेऊया। यानंतर आपण हाताला थोडं पाणी लावून याचे वडे बनवून घेऊया। या ठिकाणी आपलं मिश्रण परफेक्ट झाले आहे, त्यामुळे वडे कडेला फाटणार नाही आणि तेलामध्ये पण फुटणार नाही। यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपण वडे टाकून घेऊया। गरम तेलातच आपल्याला वडे टाकून घ्यायचे आहे। यानंतर मीडियम फ्लेम करूया आणि गोल्डन ब्राउनिश होतपर्यंत होऊ देऊया। याला पलटून घ्यायची मध्ये, दोन्ही साइडने गोल्डन ब्राउनिश झाले की आपण काढून घेऊया। मीडियम फ्लेमवरती वडे केल्यामुळे आतमधून छान शिजतात आणि बाहेरून छान क्रिस्पी होतात। या ठिकाणी आपले वडे झालेले आहे, काढून घेऊया आपण। यानंतर चटणी बनवून घेऊया। या ठिकाणी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, शेंगदाण्याचे सालं काढलेले आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये शेंगदाणे, कोथिंबीर, 2 मिरच्या, जिरे, 2 चम्मच दही आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया। हे सगळं मिक्सरमधून फिरून घेऊया। या ठिकाणी आपली चटणी पण तयार आहे। या ठिकाणी आपले कुरकुरीत वडे आणि ग्रीन चटणी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।